नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। धुळे तालुक्यातील वरखेडी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे। पोळा सणाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळच्या सुमारास सर्पदंशामुळे एका बैलाचा मृत्यू झालाय। शेतकरी विलास धनगर यांनी 22 ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या बैलांना शेतामध्ये चरण्यासाठी सोडले होते, मात्र याच दरम्यान एका बैलाला सर्पदंश झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। पोळा सण हा शेतकऱ्यांसाठी व बैलांकरिता अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो, मात्र सणाच्या आदल्या दिवशीच अशा प्रकारची घटना घडल्याने धनगर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। शेतकरी व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की तात्काळ पंचनामा करून विलास धनगर यांना योग्य ते आर्थिक नुकसान भरपाई मिळावी। महाराष्ट्रात पोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। अशाच पारंपरिक उत्सवाची झलक नागपूरच्या पारडी परिसरात पाहायला मिळाली, जिथे यंदाही पोळा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। भारतीय जनता पार्टीचे सभापती देवेंद्र मेहर यांच्या कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या बैलजोडींसह सहभाग नोंदवला। पारंपरिक पोशाख, सजवलेले बैल आणि ढोल ताशांच्या गजरात परिसरात एक उत्सवी वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमात नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेत कर्तब दाखवत पोळा सणात आपले योगदान दिले। पारंपरिक संस्कृती, श्रद्धा आणि उत्साहाचा संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला। शेतातील खांदेमोरा असलेल्या बैलांचे महत्त्व अधोरेखित करणारा पोळा सण नागपूरच्या पारडी परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला। ही परंपरा पुढेही अशाच श्रद्धा आणि उत्साहाने जपली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मेक इन इंडियाला चालना देण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने कच्च्या कापसावरील 11% आयात शुल्क काही दिवसांसाठी माफ केल्याचा निर्णय घेतलाय। मात्र या निर्णयामुळे देशभरातील शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या निर्णयावर जोरदार टीका करताना म्हटलंय की या धोरणामुळे घरेलू कापसाच्या दरात मोठी घसरण होणार आहे, ज्यामुळे आधीच संकटात असलेले शेतकरी आणि अडचणीत येतील। तुपकर यांनी या निर्णयाला शेतकरी विरोधी धोरण ठरवत तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे। त्यांनी असा इशाराही दिला आहे की जर सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर शेतकरी आंदोलनाचा मार्ग पत्करतील। देशातील शेतकरी आधीच वाढते उत्पादन खर्चामुळे आणि दरातील अस्थिरतेमुळे अडचणीत आहेत। अशावेळी कापसाच्या आयातीला प्रोत्साहन देणारा निर्णय त्यांच्यासाठी आणखी धोकादायक ठरू शकतो। आता सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। कोल्हापूर शहरातील सिद्धार्थनगर परिसरात काल रात्री उशिरा दोन समुदायांमध्ये झालेला वाद अचानक हिंसक झटापटीत बदलला। मंडळाच्या फलक व साऊंड लाईट स्ट्रक्चर लावण्यावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक करण्यात आली आणि अनेक वाहनांची तोडफोड झाली। हिंसाचारात काही जण जखमी झाले असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अंदाजे 1 तासांपर्यंत दोन्ही गटांकडून दगडफेक सुरू होती। या प्रकारामुळे 5 ते 6 वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। सध्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। संबंधित घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कोल्हापूर सारख्या शांततामय शहरात घडलेली ही घटना चिंतेची बाब आहे। प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। तर आजच्या मराठी बातमीपत्रामध्ये एवढंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या। सर्वात योग्य वेळी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। भेटूया लवकरच। नमस्कार।